लोकसभा निवडणुकीतील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या सोलापूरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सभा घेत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचा एकही उमेदवार उतरला नसला तरी राज ठाकरे हे मात्र राज्यभरात फिरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा या दोघांच्या विरोधामध्ये प्रचार करतायत. या सभांमधील पहिली सभा ही नांदेडमध्ये झाल्यानंतर आज दुसरी सभा म्हणजे 15 एप्रिलची सभा ही सोलापूरमध्ये होते. सोलापूरमध्ये आधीच चुरशीची लढत आहे, त्यात राज ठाकरेंची सभा आहे आणि त्यामुळे ही चुरस आणखी वाढणार असं म्हटलं जातं. देशातल्या ज्या प्रमुख लोकसभा मतदारसंघात निवडणुका होत आहेत त्यातीलच एक म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि याच मतदारसंघात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. सोलापुरातल्या कर्णिक नगर भागामध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीमध्ये एकही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेला नसताना सुद्धा राज ठाकरे हे जाहीर सभा घेत आहेत. त्यामुळे राज ठाकरे हे कोणाच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेत आहेत असा प्रश्न सुद्धा अनेक लोकांना पडलेला आहे. मात्र राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात जोरदार टीका टिप्पणी जी आहे ते महाराष्ट्रातल्या नांदेड येथील जाहीर सभेमध्ये केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे सोलापुरातल्या जाहीर सभेत काय बोलणार याची उत्सुकता लागलेली आहे. खास करून सोलापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या कित्येक वर्षांनंतर पहिल्यांदाच तिरंगी लढत होत आहे. राज ठाकरे संध्याकाळच्या या जाहीर सभेत काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. कॅमेरा पर्सन विनोदसह रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही 9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tvn marathi.com.